पुणे हिट अँड रन प्रकरणावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। आता भाजप आमदार नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय, त्यामुळे या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे। रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं आपल्या आलिशान कारखाली दोघांना चिरडलं। अपघातानंतर त्या अल्पवयीन मुलाला काही तासांमध्येच जामीन मिळाला, त्यामुळे पुणेकरांमधून संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला होता। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी आंदोलन करत पोलिसांनी आरोपीच्या बचावाचा प्रयत्न केला असा आरोप केला होता, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं होतं। पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता। त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण का अग्रवालजींना जो काही वकील दिलेले असे आम्ही ऐकतो, आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय आहे असं आम्ही ऐकतोय। नितेश राणेंच्या या सूचक प्रश्नामागे कारणही तसंच आहे। एरवी पुणे शहरातील लहान मोठ्या घटनांविषयी हे नेते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात, पण अपघातात दोघांच्या मृत्यूविषयी या नेत्यांनी मौन बाळगल्यामुळे राजकारण पेटलंय। 17 वर्षाच्या मुलाला तुम्ही दारू देतात कशी, गाडीची चावी देतात कशी, आणि 2 युवक आणि युवती ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे याचा मी जाहीर निषेध करते। पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि कोणी फोन केला आणि त्याच्यामुळे यांना बेल मिळाली याचं उत्तर महाराष्ट्राला नाही देशाला मिळालं पाहिजे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता। अपघातानंतर टिंगरे रात्री 2:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्यांनी अल्पवयीन मुलाला सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला होता, मात्र टिंगरे यांनी त्या आरोपांचं खंडन केलंय। आता नितेश राणे यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केल्यामुळे राजकीय आरोपांचा कलगीतुराच रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।